जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वप्रथम सर्वांना सादर प्रणाम, सगळ्यांना वंदन करतो। दुपारच्या भोजनाची वेळ टळलेली, पामोकुक्षी झालेली, दुपार आणि तिन्ही सांज याच्या मधला जो प्रहर असतो त्या प्रहरात वेगवेगळ्या शिष्यांची वेगवेगळी कामं चालू आहेत। कोणाचा अभ्यास चालू आहे, कोणाला जे जे काम दिलेले ते करणं चालू आहे। आणि अशा वेळीच मठातून एका शिष्यामार्फत समर्थ सगळ्यांना निरोप पोचवतात की सगळ्यांनी मठासमोरच्या प्रांगणात लगेच हजर राहायचे। प्रत्येकाला निरोप कळतो, सगळेजण हजर होतात। समर्थ प्रांगणात येतात। सगळे शिष्य समर्थांना नमस्कार करतात। नंतर समर्थ सगळ्या शिष्यांना विचारायला सुरुवात करतात, कसं काय म्हणजे चालू आहे का, व्यवस्थित अभ्यास चालू आहे का, अशी चौकशी प्रथमतः करतात। आणि नंतर एक प्रश्न विचारतात, मला सांगा की प्रत्येकाने दासबोध वाचलाय का आणि किती पारायण झालेत। आता हा प्रश्न प्रत्येकाला अपेक्षित नसतो, त्यामुळे सगळेजण एकमेकांच्याकडे बघतात, पण उत्तर तर द्यायला हवं। मग कोणी उठून उभा राहतो, सांगतो मी 25 केलेत पारायण, कोणी म्हणतो मी 20 केलेत, काही काही जण तर सांगतात मी 100 केलेत। सगळ्यांचं समर्थ ऐकून घेतात आणि मग विचारतात, बरं बरं ठीक आहे, चांगलं आहे। मला एक ओवी ची फक्त पहिलं चरण आठवतंय, पुढचं मला आठवत नाहीये, तर त्यापैकी कोण सांगेल। ते चरण आहे, ऐसा सद्गुरु पूर्णपणी, एवढंच आठवतंय, पुढची 3 चरण आठवत नाहीयेत। आता परत प्रत्येक जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात, कोण उत्तर देते।
पण कोणीच स्वतःहून पुढे येऊन म्हणत नाही की मी सांगतो. समर्थ विचारतात प्रत्येकाला, काय रे तुझी 100 झालेत ना पारायणा, तू सांग. तो मान खाली घालतो. कोणाची 25 झालेली असतात त्याला विचारतात, तोही मान खाली घालतो. असं प्रत्येकाला विचारून होतं. तेवढ्यात काही कामानिमित्त कल्याण स्वामी जे आहेत, म्हणजे कल्याण, तो मठामध्ये आतमध्ये शिरत असतो. समर्थ त्याच्याकडे पाहतात, सगळे शिष्य त्याच्याकडे पाहतात. समर्थ त्याला हाक मारतात, कल्याणा थांब जरा. कुठे चाललायस? त्यामुळे मठात संध्याकाळच्या उपासनेची आणि पूजेची तयारी करतोय, त्याच्यासाठी चाललेलो आहे. समर्थ म्हणतात थांब जरा, इथे एक डाळगप्पू नावाचा कोणीतरी आपला शिष्य आहे का रे? मी ते नुसतं नाव ऐकून आहे, कोण आहे ते अजून मला माहिती नाहीये, तुला माहिती आहे का? तो म्हणतो मलाही माहिती नाही. त्याची पार्श्वभूमी अशी की समर्थ जेव्हा गडावरती 1676 आले, 1676 अंदाजे ते 1682 ते सज्जनगडावरती होते. सज्जनगडावरती जिवंत वाहत्या पाण्याचा झरा नाही, ते सगळे बांधीव तलाव आहेत. तर त्यातलं पाणी जे आहे ते त्यांना सोसत नव्हतं. त्यांना कफाची व्याधी सारखी त्रास द्यायची, दम लागायचा. त्यामुळे वैद्यांनी सांगितलं होतं की तुम्ही वाहत्या पाण्याचं म्हणजे नदीचं पाणी तुम्ही पीत चला. आणि त्यामुळे कल्याण स्वामी रोज 2 हंडे, आजही ते हंडे सज्जनगडावरती आपल्याला पाहायला मिळतात, भरून दिवसातनं 2 ते 3 वेळेला ते गडावरती भरून आणायचा समर्थांच्यासाठी. आणि त्याची ही मेहनत बघून समर्थ त्या कोठीच्या अधिकाऱ्याला सांगतात की ह्याला आजपासून डाळ आणि गूळ हे जास्त द्यायचं, की जेणेकरून त्याला शक्ती प्राप्त होईल, ताकद येईल आणि हे तो काम सहज करू शकेल. दिवसभर हा सतत काही ना काही कामामध्येच व्यस्त असायचा. कधी अभ्यास करताना तो दिसला नाही. त्यामुळे सगळे शिष्य जे आहेत बाकीचे समर्थांचे, ते त्याला डाळगप्पू म्हणून चिडवायला लागले. काही नाही, नुसता खातो, बाकी काहीच करत नाही. ही त्याची पार्श्वभूमी आहे. कल्याण स्वामी सांगतो नाही, मलाही माहिती नाही कोण डाळगप्पू आहे ते, पण बाकीच्या शिष्यांना मात्र लक्षात येतं की समर्थांनी हे का केलेलं आहे. कल्याण स्वामी विचारतात, महाराज तुम्ही मला का थांबवलं? समर्थ म्हणतात, अरे तू दासबोध किती वेळा वाचलायस? काय नाही म्हणे, तुम्ही सांगितलात आणि मी लिहिला, त्यावेळेला जे माझं वाचन झालं तेवढंच. म्हणजे एकदा श्रवण आणि एकदा लिखाण. पण तुम्ही असं का विचारताय? त्यावेळेला समर्थ म्हणतात, एक ओवी आहे, त्या ओवीचं फक्त पहिलं चरण मला आठवतंय, बाकीची 3 चरण मला आठवत नाहीयेत. तू सांगू शकशील का? कल्याण म्हणतो, प्रयत्न करून बघतो. कुठली ओवी, कुठलं आहे ते चरण? समर्थ सांगतात, ऐसा सद्गुरु पूर्णपणे. कल्याण स्वामी पटकन उत्तर देतात, तुटे भेदाची कडसणी, देहे विण लोटांगणी तया प्रभुसी. सगळे शिष्य आश्चर्यचकित होतात. फक्त एकदा वाचून एवढे पटकन सांगितलं. त्यावेळेला समर्थ सगळ्यांना म्हणतात की नुसतं वरवरचं वाचन किंवा वरवरचं काम करून मनाचं समाधान
किंवा अभ्यास साधना होत नाही. आतून तुम्हाला ती ओढ पाहिजे की हे मला कळलं पाहिजे, तो ध्यास तुम्हाला लागला पाहिजे, तरच तुमच्या मनातल्या शंका भेद आपोआप गळून पडतील. समर्थ परत उच्चारतात, ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, देहविण लोटांगणी तया प्रभुसी. नुसतं दाखवायला सतत सतत तेच तेच वाचत राहणं आणि त्याचा नीट अभ्यास करणं मन लावून, या दोन्हीमध्ये जो फरक आहे तो आत्ता तुम्हाला दर्शवायचा होता. त्याला चिडवण्यापेक्षा त्याचा ध्यास किती आहे तो मनाने किती स्वच्छ आणि अभ्यासू आहे ते लक्षात घ्या, ते अंगीकारण्याचा प्रयत्न करा. आजची परिस्थिती आपली तीच आहे. आपण वरवरचं सगळं पाहतो, आपल्याला पटकन काहीतरी हवं असतं. मी हे केलं, मला हे मिळालं पाहिजे. मागच्या भागात आपण बघितलं की भक्ती हा विषय आपण मागच्या भागात बघितला आणि ती कशी करावी हे सद्गुरू सांगतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण कसं वागावं, कारण देह आणि देव याच्यामधला तो पूल आहे हे आपण गेल्या वेळेला बघितलं. थोडंसं चिंतन केलं तर असं जाणवतं की देह आणि देव याच्यामध्ये दे सारखा आहे, जे आपण सतत मागत असतो. आणि ह आणि व सतत हे हवंय, ते हवंय, ते हवंय, हे हवंय. मागे आपण बघितलेलं आहे, समर्थांची एक ओवी आहे, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. ही जी सतत मागण्याची वृत्ती आहे ना, ती थोडीशी आपण बाजूला ठेवली पाहिजे. कारण आपण मागितला आणि तो देत गेला की आपल्याला एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. असाही अहंकार असतोच की हे मी केलंय, आणि त्यातून तो अहंकार अजून वाढत जातो. त्यामुळे अपयशाचे धनी आपल्याला व्हायला लागतं. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल देहविण लोटांगणी तया प्रभुसी, तर आपण आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सद्विचार सदाचार ह्याचा वापर केला तर सद्गुरु वचनांचा आपण जर आधार घेतला आणि त्याप्रमाणे आपण आपलं वागणं जर समजा आक्रमलं, त्या मार्गावरनं आपण चालायला निघालो, तर निश्चित आपलं बोट धरून सद्गुरू आपल्या बरोबर येणार आहेत. कारण असं बऱ्याच वेळेला होतं की सद्गुरू मोठा का देव मोठा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतायत, सद्गुरू होऊन देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे.
कारण जो भक्तीचा मार्ग आहे तो समजावून सांगणारा, त्याच्याशिवाय मला देवाचं दर्शन होणारच नाहीये. म्हणून तो जो मार्ग आहे तो कसा सुलभ होईल हे सांगणारा मार्गदर्शक, हे सांगणारा सद्गुरू हाही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे तो मोठा की देव मोठा हा वादच उद्भवत नाही. आणि हे एकदा कळलं आपला भाव दृढ असेल, आपल्याला जो अभ्यास करायचा आहे ती जर आपली इच्छा प्रबळ असेल आणि सद्गुरूंचा आशीर्वाद असेल तर जे आपलं ध्येय आहे ते आपल्याला निश्चित प्राप्त होतं. कारण समर्पणामध्ये आपण मागच्या एका भागामध्ये बघितलंय, समर्पणामध्ये खूप मोठी शक्ती आहे. मी नाही हे तू करून घेतलंयस माझ्याकडनं, मी निमित्त मात्र आहे. हा जो भाव आहे ना, हा आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये खूप महत्वाचा आहे. आणि असा भाव जर निर्माण झाला आणि तो दृढ असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं ध्येय निश्चित आपल्याला प्राप्त करून घेता येतं. अनाथांना सनाथ करणारा देव आहे. पण हे सांगणारा कोणीतरी पाहिजे ना, योग्य मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे. तो सद्गुरू आहे. शेजारती इथे सज्जनगडावरती रोज म्हटली जाते, त्याच्यामध्ये त्या शेजारतीमध्ये एक ओवी आहे, ती खूप महत्वाची आहे. समर्थ हे समर्थ होते तरी सुद्धा त्यांचं काय म्हणणं होतं, आपण सगळेजण रोज म्हणतो, जेव्हा शेजारती ऐकतो त्यावेळेला त्या शेजारतीमध्ये आहे ते, अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणे काही, तुझ विण मज या जगी पाहता कोणीच नाही. ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा, वैभव नाही. ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा, विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा. युक्ती असेना बुद्धी असेना शांती वसेना अंगी, रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी. स्वतःला भवरोगी म्हटलेलं आहे त्यांनी. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन ज्या महापुरुषाला झालं तरी सुद्धा रामाकडे समर्पण करताना स्वतःला भवरोगी म्हणून घेतलेलं आहे. कारण का हे सगळं तोच घडवतोय, आपण निमित्त मात्र आहोत. आपला अहंकार, आपला मी हा जर गळून त्याच्या चरणी लीन झाला, नतमस्तक झाला, तर आपलं जीवन सुलभ समाधानाचं नक्की होतं. कारण समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, देव भक्तांचा कैवारी देव पतितांसी तारी, देव होये सहाकारी अनाथांचा.
अनाथांना सनाथ करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सद्गुरू निश्चित आपल्याकडनं करून घेतात. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आजचं चिंतन इथे थांबवतो. आचार्य रजनीशांचं नाव आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ओशो. माझ्या एका मित्राकडनं मी हा दृष्टांत ऐकलाय. त्यांचं 7 दिवसाचं एकदा प्रवचन असतं आत्मज्ञान या विषयावरती. आत्मज्ञान पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी ते प्रवचन असतं त्या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली असते, पण अजून आचार्यच आलेले नसतात. त्यांना काही कारणाने उशीर होत असतो. लोक बरीच वाट बघतात, पण तरी बराच वेळ जातो निघून. ती वेळ जी असते संध्याकाळची, ती वेळही निघून चाललेली असते. काही जण कंटाळून त्यातले घरी निघूनही जातात, पण तरीही भरपूर गर्दी असते. पण अगदी 2 ते 5 मिनिटं वेळ असताना आचार्य येतात. त्यांची गाडी येते. सगळेजण त्यांना नमस्कार करतात आणि नुसतं दर्शन देऊन तो दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी पण गर्दी भरपूर असते, पण आदल्या दिवशीपेक्षा खूप कमी असते, पण बरीच त्या मानाने बरीच असते. दुसऱ्या दिवशी ते ठरवून उशिरा येतात. अगदी थोडा वेळ राहिलेला असताना ते येतात. मग हळूहळू त्या दिवशीची पांगापांग होते. काही थोडे जण शिल्लक राहतात, तरी ते संख्येने खूप असतात. ओशोंचं प्रवचन आहे आणि आत्मज्ञान सांगणार आहेत. तिसरा दिवस उजाडतो. त्यावेळेलाही ते ठरवून उशिरा येतात. अगदी 5 मिनिटं येतात, नुसते बसतात ध्यान लावून आणि वेळ संपली की उठतात आणि काय कोणाशी न बोलता निघून जातात. त्या दिवशी गर्दी खूप कमी झालेली असते. असा हळूहळू कमी होत असा 7वा दिवस उजाडतो, समारोपाचा दिवस. त्या दिवशी पण ते उशिरा येतात. बसतात, ध्यान लावतात आणि अगदी 2 ते 5 मिनिटं शिल्लक असताना समोर डोळे उघडून बघतात तर फक्त 2 जण बसलेले असतात. तेव्हा विचारतात त्यांना, आप क्यों बैठे हो? ते 2 जण सांगतात त्यांना, आप आत्मज्ञान के बारे में जो हमें बताने वाले हैं वो सुनने के लिए हम बैठे हैं. बस इतना सही ना, वो तो मैं अभी 2 मिनट में आपको समझा देता हूं. म्हणजे खरे तात्पर्य ह्या दृष्टांताचं असं आहे की नुसतं हौशे नवशे गौशे आपण जे म्हणतो त्याप्रमाणे असे संख्या नुसती जमलेली असते. खरे फक्त 2 जणच असतात ज्यांना आत्मज्ञानाविषयी तळमळ असते आणि ते त्यांना मिळतं म्हणजे ते त्यांना त्याच्यावरचं ज्ञान त्यांना प्राप्त होतं. बाकीचे नुसतेच आलेले असतात. सद्गुरूंचं कार्य हे आहे, कोणाला काय हवं हे ते बरोबर ओळखतात आणि त्याप्रमाणे त्यांनी काय करायला हवं हे त्याला सांगतात
म्हणून आजची ओवी जी आहे ना, ही आपल्या जीवनावरती एक महत्वाचा प्रभाव टाकणारी अशी ही ओवी आहे. ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी. देव आणि मी याच्यामधला भेद नष्ट होतो. मी आणि माझ्या मनातल्या शंका हा भेद नष्ट होतो. मग आपोआपच देहविण लोटांगणी तया प्रभूसी ही अवस्था आपली होते. म्हणून जे सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतील, जो भक्तीचा प्रकार सांगतील, ज्याप्रमाणे आचरण करायला सांगतील, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. प्रत्यक्ष गुरु असला तर उत्तमच, नाहीतर समर्थ गोंदवलेकर महाराज, माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज असे अनेक संत महंत आणि त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ जर ह्या चराचरामध्ये देव आहे असं आपण मानलं तर आपल्याला हे सगळं समजायला सुलभ होईल. जर शंका उत्पन्न झाली तर या ग्रंथाचा उपयोग होईल. आणि तरीही जर विश्वास वाटत नसेल पण आचरण केलं तर आपल्याला निश्चित फायदा होईल. कारण ऐसा सद्गुरु पूर्णपणी म्हणजे कसा, तुटे भेदाची कडसणी, भेदाचं शमन करणारा, नाश करणारा. देहविण लोटांगणी तया प्रभूसी. आपण फक्त समर्पण करायचंय, बाकीचं करून घेणारा तो, करवून घेणारा तो जो सद्गुरु रूपामध्ये आपल्याला प्राप्त आहे. आजचं चिंतन इथे थांबूया. भक्ती या विषयावरची एक रचना जी नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे आणि जी आपण आपल्या रोजच्या आचरणामध्ये वेळोवेळी वापरतो पण आपल्याला कळत नाही की आपण ही एक प्रकारे भक्तीच करतोय. यावर भाष्य करणारी एक रचना आहे. सुगरण जे आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीला म्हणतो, जी आपल्याला अन्न शिजवून, अन्न तयार करून आपल्या उदरभरण करते, तिच्या माध्यमातून ही रचना केलेली आहे. ती स्त्री सांगतेय, मी एकदा एका ठिकाणी जेवायला गेले. तिथे खाल्लेल्या भाजीने मनोमन आनंदले. त्या भाजीचे आहारातले महत्व आणि पद्धती ऐकून या श्रवण भक्तीच्या ज्ञानाने माझे कान तृप्त झाले. मग थोड्या वेळाने मी घरी आले. घरच्या मंडळींसमोर त्या भाजीची चव आणि महत्व सांगू लागले. त्यांनाही भाजीचे महत्व आवडलेले पाहून माझ्या कीर्तन भक्तीने माझे भाजी पुराण अधिकच रंगत गेले. मग माझ्या मनाने तशी भाजी करण्याचा ध्यासच घेतला. जाता येता त्या चवीने माझ्या देहाचा ताबाच घेतला. कधी एकदा तशी भाजी करते या भावनेने मी उत्सुक झाले. अशा नामस्मरण भक्तीने माझे मन मात्र शहारले. थोड्याच दिवसात मी त्या ठिकाणी परत गेले. मिन्नतवारी आणि सेवा करत करत त्या भाजीतले बारकावे शिकले. आता मला आनंद झाला होता. माझ्या पादसेवन भक्तीने माझा प्रयत्न सफल झाला होता. मग मी सर्व सामानाची जुळवाजुळव केली. घरी येऊन मनापासून व्यवस्थित भाजी तयार केली. तयार झालेल्या भाजीने मनाला समाधान झाले. अर्चन भक्तीचे फळ मला समोर दिसू लागले. अन्नपूर्णेला नमस्कार करून ती भाजी पानावर मी सगळ्यांना वाढली. घरच्यांनी सुद्धा ती भाजी खाऊन तृप्तीची ढेकर दिली. या कृतीने माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. सगळ्यांना वंदन करताना वंदन भक्तीच प्रसन्न झाली. सासूबाई म्हणाल्या,
आज तू किमयाच केलीस. स्वतःच्या मेहनतीने संसारात रंगत आणलीस. त्या भाजीच्या प्रेमाने माझ्या जीवनाला बहर आला होता. जणू या सख्य भक्तीने प्रत्येक जण माझाच झाला होता. सहज मी घरातल्या देव्हाऱ्याकडे पाहिलं. देव्हाऱ्यातला देव प्रसन्न दिसत होता. मी नाही, तूच हे करून घेतलंस या आत्मनिवेदनाने माझा संसार मात्र सुखावला होता. अशी नवविधा भक्ती आपण विविध प्रकारे रोज जीवनात आचरतो, पण शास्त्राचा आधार सांगितल्यास सोयीस्कररित्या नाकारतो. मनापासून केलेला शुद्ध आचार आणि दुसऱ्याच्या आनंदाचा विचार हाच खरा परमार्थ, ही दैनंदिन उपासना आणि नवविधा भक्तीचा अर्थ. ही दैनंदिन उपासना आणि नवविधा भक्तीचा अर्थ. थांबूया इथेच. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.